कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथे आज बाळूमामा बग्यांचे पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने स्वागत करण्यात आले। ढोल ताशाच्या निनादात जय बाळूमामाच्या जयघोषात आणि फुलांच्या माळाने सजवलेल्या वातावरणात झालेले हे स्वागत म्हणजे धर्म आणि संस्कृतीचा अद्भुत संगम ठरला। बाळूमामा हे मेंढपाळ परंपरेचे प्रतीक असून त्यांच्या कळपातील बग्गे हे शुभ आणि पवित्र मानले जातात। या शुभ मेंढ्यांचे आगमन कुंभोजमध्ये होताच संपूर्ण परिसर भक्तिभावात न्हाल्याचे चित्र पाहायला मिळाले। स्थानिक धनगर समाज, गावकरी, महिला, बालक आणि तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्सवाची शोभा वाढवली। बग्याचे आगमन हे समृद्धीचे आणि आनंदाचे प्रतीक आहे। या परंपरेमुळे गावात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मत माजी सरपंच कोंडीबा भानुसे यांनी व्यक्त केले। उत्सवाच्या निमित्ताने कीर्तन, भजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। 2 दिवस बग्यांचा मुक्काम कुंभोज परिसरात राहणार असून संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन धनगर समाजाच्या वतीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आले। या पारंपरिक सोहळ्याच्या निमित्ताने कुंभोज गावात भक्ती, एकात्मता आणि आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळाले। तारा न्यूजचे प्रतिनिधी कुंभोजहून किशोर जासूद। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।